वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की सब संतन की जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय हरि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परमानन्दं ईशम् आनन्दीवल्लभं। नमो विशद्बोधविदग्धा विद्यारविन्दप्रबोधा पराप्रमे प्रमदा विलासीया। नमो संसारतमसूर्या अप्रतिम परमवीर्या तरुणतरतुर्या लालनलीला। नमो जगदखिलपालना मंगळमणि निधाना स्वजनमनचन्दना आराध्यलिङ्गा। नमो चतुर्चित्तचकोरचन्द्रा आत्मानुभव नरेन्द्र श्रुतिगुण समुद्रा मन्मता। नमो सुभावजन भाजना भवेव कुम्भभञ्जना। विश्वोद्भवना श्रीगुरुराय विश्वोद्भवना श्रीगुरुराय विश्वोद्भवना श्रीगुरुराय। पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली संत ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन या श्लोकावर विवेचन करताना माऊली कर्म कशा प्रकारे करायचं आणि त्या कर्मातून आपली मुक्तता कशी करून घ्यायची याचा सल्ला देत आहेत। याची भूमिका जर आपण बघितली, प्रसंग असा निर्माण झाला की कुरुक्षेत्रावर युद्धाचा प्रसंग आहे। दोन्ही सैन्य आमने सामने उभे आहेत आणि त्या ठिकाणी दोन्ही सैन्य युद्धासाठी आतुर आहेत। त्या ठिकाणी अर्जुन भगवंताला विनंती करतोय की देवा, मला जे युद्ध करायचं आहे ते एकदा मला बघू तरी दे की कोणासोबत मला युद्ध करायचं आहे, ते कोण योद्धे आहेत। आणि म्हणून भगवंत रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन जातो, उभा करतो दोन्ही सैन्यामध्ये। त्या ठिकाणी त्या युद्धाच्या प्रसंगात दुर्योधनाकडील दुःशासनाकडील मोठमोठे योद्धे आहेत। त्यामध्ये द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य सारखे असे मोठे महान योद्धे आहेत। आणि भगवंताने नेमका जो रथ उभा केला तो गुरु द्रोणाचार्य भीष्माचार्य यांच्या समोर नेऊन उभा केला। वास्तविक भगवंत हा रथ दुर्योधनासमोर नेऊन उभे करू शकत होते, पण भगवंताला काहीतरी साधायचं होतं त्यामधून। कारण काय झालं असतं की दुर्योधनासमोर जसा रथ उभा केला असता तर दुर्योधनाला दुःशासनाला बघितल्याबरोबर अर्जुनाच्या मनामध्ये क्रोध निर्माण झाला असता आणि क्रोधापोटी केलेलं कार्य कधीही यश देऊ शकत नाही। आणि म्हणून भगवंताने काय युक्ती केली, त्याला सत्यता दाखवून दिली की तुला नेमकं युद्ध जे करायचं आहे ते कोणाशी करायचं आहे। जेव्हा दुसऱ्यासोबत युद्ध करायची स्थिती निर्माण होते त्यावेळेस मनुष्य विचलित होत नाही, पण जेव्हा आपल्यासोबत युद्ध करण्याची स्थिती निर्माण होते तेव्हा तो डळमळायला सुरुवात होते। हे भगवंताला माहित होतं की जेव्हा हा अर्जुन आपल्या गुरुजनासमोर
आपल्याच्या समोर जेव्हा येईल आणि ती स्थिती निर्माण होईल तर याची काय प्रतिक्रिया राहील याचा अंदाज होता भगवंताला. आणि ती त्याच्या मनातील ती भीती नाहीशी व्हावी आणि तो युद्धामध्ये पूर्णतः यशाला प्राप्त व्हावा यासाठीच भगवंताने ही युक्ती केली. आणि तो रथ गुरु द्रोणाचार्य भीष्माचार्य यांच्यासमोर नेऊन रथ उभा केला. आणि काय प्रतिक्रिया झाली जेव्हा अर्जुनाने बघितलं की आपल्याला ज्यांच्यासोबत युद्ध करायचं आहे ते आपले कोणी परके नसून ते आपले गुरुवर्य आहे, ज्यांच्या मांडीवर मी खेळलो, ज्यांनी मला ही विद्या दिली, ज्यांनी लहानाचा मोठा केला आणि अर्जुन या नाव रूपाला आणलं, अशा त्या द्रोणाचार्यासमोर, अशा त्या भीष्माचार्यासमोर त्यांच्यासोबत युद्ध करायचं आहे. अर्जुनाला परिस्थितीची थोडी जाण यायला लागली की मला यांच्याशी युद्ध करावं. हे माहीत नव्हतं अगोदर, असा भाग नव्हता की मला यांच्यासोबत युद्ध करावं लागेल. पण प्रत्यक्ष जेव्हा परिस्थितीशी सामना करण्याची स्थिती निर्माण झाली त्यावेळेस त्याच्या मनाची जी अवस्था आहे ती अवस्था थोडीशी विचारात घेण्यालायक आहे. आपलंही नेमकं तसंच होतं संसारामध्ये वावरत असताना. जेव्हा दुसऱ्यांसोबत युद्ध करायचं असतं किंवा दुसऱ्यांसोबत कोणत्याही प्रसंगाला तोंड द्यायची स्थिती असते तेव्हा आपण देऊन मोकळ होऊन येईल कदाचित. पण जेव्हा आपल्यासोबतच युद्धाची स्थिती निर्माण होते, आपल्यासोबत म्हणजेच थोडंसं स्पष्ट करून सांगतो की बाह्य स्थितीशी आपण सामना देऊ शकेल. निर्माण झालेली सांसारिक ही बाह्य स्थिती ही कदाचित आपण पार पाडू शकेल, पण आंतरिक भाव, आंतरिक जे विकार यामध्ये काम आहेत, क्रोध आहेत, लोभ आहेत, यांच्यासोबत जेव्हा लढा द्यायची स्थिती निर्माण होते त्यावेळेस हा जीव डगमगल्याशिवाय राहत नाही. आणि हीच स्थिती तिथे अर्जुनासोबत निर्माण झाली की मी यांना कसं मारू, हे तर माझे गुरुजन आहेत, हे मला लहानाचे मोठं करणारे आहेत, यांच्याच मांडीवर मी खेळलेले आहेत आणि यांना मी कसं काय मारू, की मी काय भस्मासूर आहे का की जे कुळाचाच नाश करणार आहे. अशी स्थिती त्या अर्जुनाच्या मनात निर्माण व्हायला लागली. आणि त्या स्थिती निर्माण झाल्यावर अर्जुनाने मग तिथे आपलं मत व्यक्त केलं की हे भगवंता, मी यांच्यासोबत कसं युद्ध करू, यांच्यासोबत मी लढू शकत नाही कारण हे माझे आप्त आहे, स्वकीय आहेत. तेव्हा भगवंत म्हणतो की अर्जुना, हे आप्त स्वकीय हे काय तुझ्या हातचेच आहे का, यापूर्वी नव्हते का ते, आणि तुला माहीत नव्हतं का यांच्यासोबत युद्ध करावं लागेल. तू आता वीर असून सुद्धा माघारी का जातोस, कर्मापासून तू दूर का जातो. मुख्य काय सांगायचं आहे की कर्म करण्याची जेव्हा वेळ आली, कर्म करण्याची स्थिती निर्माण आली, तर तेव्हा तू कर्मापासून माघार का घेतोच, हे तुझ्या वीरवृत्तीला शोभण्यासारखं नाही आहे. त्यावेळेस अर्जुनाची जी स्थिती द्विधा निर्माण झाली की काय करावं. भगवंत म्हणतो की इथे युद्ध कर आणि अर्जुनाचं मन सांगत होतं की मी यांच्यासोबत कसं युद्ध करावं. द्विधा स्थितीच निर्माण झाली. आपली सुद्धा अशी स्थिती निर्माण होते संसारामध्ये की हे करावं की ते करावं, हे योग्य आहे की ते योग्य आहे. जीवनामध्ये मनुष्याला निरनिराळे कर्म करावे लागतात. उदाहरणार्थ उपजीविकेसाठी कर्म करावे लागतात, व्यवहार करावे लागतात. तरी उपजीविकेसाठी केलेलं कर्म, त्यानंतर व्रती आहे, उपोषणे आहे, भजन पूजन आहे, यासारखे धार्मिक कर्म,
नित्य केली पाहिजे अशी नित्यकर्म आणि काही न करावी ते कर्म म्हणजे त्याला त्याचे कर्म, असे कर्माचे 4 प्रकार पाडले आहेत. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्यकर्म आणि निषिद्ध कर्म. नित्यकर्म हे तर माणसाला टाळता येत नाहीत. नैमित्तिक कर्म हे काही निमित्तानं आपल्याला करावे लागेल, व्रतवैकल्य वगैरे हे नैमित्तिक कर्म आहेत. काम्यकर्म आपण काहीतरी कामना धरून करतो की मला अमुक प्राप्त व्हावं, मला तमुक प्राप्त व्हावं, त्या हेतूने आपण जे कर्म करतो ते काम्यकर्म. आणि काही कर्म अशी असतात की ती आपल्याला नको असतात, ती टाळल्यामध्येच ह्या जीवाचा हेतू साध्य होतो, अशी ती त्याज्य कर्म. तर अशा प्रकारचे हे 4 प्रकारचे जे कर्म आहेत. तर या कर्मामध्येच योग साधायचा आहे आणि त्यालाच कर्मयोग असं म्हटलं आहे. आणि हे ज्या शास्त्रात सांगितलं ते गीताशास्त्र, त्याच्यामध्ये हा सांगितलेला कर्मयोग शास्त्र. आता याच्यामध्ये कर्म, योग आणि शास्त्र याच्यामध्ये हे 3 शब्द आले. कर्म 4 प्रकारचे सांगितले आणि हे कर्म कसे करायचे तो झाला योग. आणि हे ज्याच्यात सांगितलं ते हे गीताशास्त्र. आता अशी स्थिती निर्माण झाली की जी गुंतागुंतीची स्थिती आहे मनाची, की हे करावं की ते करावं, हे योग्य की अयोग्य. त्यावेळेस ही असमंजस जी स्थिती निर्माण झाली, यातून मार्ग निघण्यासाठी भगवंताने इथे उपदेश केला की कर्म कसं करावं. तर हे फक्त अर्जुनाच्याच हिताचं आहे असं नाही, तर हे गीताशास्त्र सर्वसामान्य जनांच्या हिताचं, सर्वांच्याच हिताचं असं शास्त्र आहे. आज 5000 वर्ष जरी झाली असली तरी हे नित्य नूतन असे तत्व आहेत जे जीवाच्या कल्याणासाठी सांगितलेले आहेत. अर्जुनाचं तर हे निमित्तच आहे, पण अर्जुनाच्या निमित्तानं हे जीवाच्या कल्याणासाठी हे सांगितलेले तत्व आहेत. हे आज देखील नित्य नूतन आहे. जी अर्जुनाची स्थिती निर्माण झाली तीच स्थिती या साधारण जीवाची क्षणोक्षणी होत असते. आणि अशा स्थितीतून निघण्यासाठी मनुष्याने कोणता मार्ग स्वीकारावा? आपलं मन म्हणते ते योग्य की भगवंताने शास्त्राच्या माध्यमातून, गीतेच्या माध्यमातून सांगितलेलं ते योग्य? काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे कळण्यासाठी इतर योनीमध्ये अधिकार नाही आहे, पण मनुष्य जन्मामध्ये याचा निवाडा करण्यासाठी भगवंताने विवेक नावाची, बुद्धी नावाची एक शक्ती दिलेली आहे. मन कुठेही जातं, चांगल्याकडेही जातं, वाईटाकडेही जातं, पण त्यामध्ये योग्य काय आहे अयोग्य काय आहे हे मनुष्य आपण ठरवू शकतो. आणि ही बुद्धी फक्त मनुष्याला भगवंताने प्रदान केलेली आहे. इतर योनीमध्ये काय घडतंय? आहार, निद्रा, भय आणि मैथुन या 4 गोष्टी इतर योनीमध्ये आणि मनुष्य योनीमध्ये त्या सारख्याच आहेत. विशेष असं तसं काही नाही आहे. पण मनुष्याला जी विवेक बुद्धी दिलेली आहे ते त्या विवेक बुद्धीच्या आधाराने चांगलं काय वाईट काय हे करावं की न करावं, योग्य की अयोग्य हे तो ठरू शकतो. फक्त भगवंताने ही बुद्धी मनुष्य जातीला दिलेली आहे. आणि त्याचा उपयोग करून शास्त्राचा आधार घेऊन हा जीव ठरू शकतो की आपण काय करावं आणि काय न करावं. तर जेव्हा अशी असमंजस स्थिती निर्माण होते की हे अयोग्य आहे की योग्य आहे हे याचा जेव्हा निवाडा होत नाही, तेव्हा आपण शास्त्राचा आधार घ्यावा. भगवंताने काय सांगितलं आहे शास्त्रामध्ये की अशा स्थितीमध्ये तू कर्म करी सगळी परी कर्मबंधाते नाकळी. म्हणजे कोणतेही प्रकारची अपेक्षा न ठेवता तू कर्म कर, निरपेक्ष होऊन तू कर्म कर.
पण ते कर्म करताना त्या कर्माचा जो हेतू आहे तो निरपेक्ष असा ठेव. म्हणजे हे कर्म करताना हे चांगलं होईल की वाईट होईल, किंवा याचं मला असंच झालं पाहिजे, नेमकं चांगलंच झालं पाहिजे की नेमकं वाईटच झालं पाहिजे, असा तो विचार न करता एक आपल्याला ते कर्म करावंच लागेल, त्या कर्मापासून आपली सुटका नाही, आणि ते कर्म आपलं एक आपल्याला हेतुपूरक म्हणजेच कोणत्याही प्रकारची हेतू न ठेवता, लाभाचा हेतू न ठेवता हे आपल्याला करायचं आहे हे ठरवून ते कर्म जर केलं, कोणत्याही प्रकारची फळाची अपेक्षा न ठेवता जर कर्म केलं, तर आपण कोणत्याही प्रकारच्या पापाला किंवा पुण्याला कारणीभूत होत नाही. म्हणजे आपल्याला ते कर्म पाप पुण्याची स्थिती लागू होणार नाही, ही त्यातून मुक्त होण्याची मार्ग भगवंताने सांगितलेला आहे, आणि तो आपण आचरण करण्याचा प्रयत्न करावा, हेच या श्लोकामधून भगवंत सांगत आहेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली संत ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.